कल्याण डोंबिवली येथील शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा सांगलीमध्ये निषेध करण्यात आला आहे। समितीतील डॉक्टरांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यात आला आहे। नगरसेवक म्हात्रे यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी मागणी देखील यावेळी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे। त्याचबरोबर डॉक्टरांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांबाबत राज्य सरकारने कडक भूमिका घ्यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। डॉक्टर दिलीप मगदूम, डॉक्टर विलास कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने डॉक्टर सहभागी सर्व झाले संघटना आज एकत्र येऊन डोंबिवली येथे शासकीय ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरवर हल्ला जो झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत। माझा शासनाला प्रश्न आहे की डॉक्टरांनी अजून किती दिवस मार खायचा आहे? नको त्या गोष्टींसाठी चुकी नसताना सुद्धा बहुतांशी वेळा डॉक्टरची चुकी नसतेच, काही कारणास्तव इतर लोकांना दाखवण्यासाठी हे लोकप्रतिनिधी येतात आणि डॉक्टरला गुरासारखं मारतात। वेगवेगळ्या अशा झालेल्या घटनांच्या वेळी सरकारने वेगवेगळी आश्वासनं दिली, पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। डॉक्टरांना संरक्षण अजिबात दिलं जात नाही। कुणीही येतं, फळकुटदादा येतो आणि डॉक्टरांना मारहाण करतो, कोणत्याही कारणासाठी हॉस्पिटलची नासधूस करतो। या घटना त्वरित थांबल्या पाहिजेत अशा आमच्या सर्व डॉक्टरांच्या भावना तीव्र आहेत। मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अन्यथा डॉक्टरही आज रस्त्यावर उतरतील आणि तसं प्रत्युत्तर देतील। या अतिशय गंभीर घटनेची दखल घेऊन शासनाने त्वरित पावलं उचलावीत, अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील। डॉक्टर सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो। आज आम्ही या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व संघटना, सांगली, मिरज जिल्ह्यातील वेगवेगळ्या डॉक्टरांच्या संघटना आज इथं एकत्र येऊन आम्ही सकाळपासून या घटनेचा निषेध करण्यासाठी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थांबलेलो आहोत आणि आम्ही आज जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटून त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत। आज सांगली जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांच्या वतीनं या कल्याण डोंबिवली मुंबई येथील डॉक्टरांनी जे प्रामाणिकपणे सेवेत आहेत अशा डॉक्टरांच्या वरील एक भ्याड हल्ला, एक अमानुष हल्ला आणि अपमानकारक अश्लील शिवीगाळ या कृतीचा आम्ही सर्व डॉक्टर, महाराष्ट्रातील डॉक्टर्स, त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील डॉक्टर्स जाहीर असा निषेध करतो। आणि अशी घटना ज्या ठिकाणी घडले, ज्या पक्षातील लोक, ज्या माननीय नेते या लोकांना पाठीशी घालतील अशा नेत्यांच्या आणि पक्षावर मतदानाचा बहिष्कार हे सर्व डॉक्टर मंडळी महाराष्ट्रातील करतील। आणि जर पदाचा गैरवापर करून डॉक्टरांवर दबाव आणत असतील अशा नेत्यांच्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे डॉक्टर्स आपला अर्ज दाखल करतील आणि त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न करतील। त्यामुळं जे मारकुटे म्हात्रे आहेत यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, यांचं नगरसेवक पद काढून घेतलं पाहिजे असं मी या सर्व डॉक्टरांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडे आणि त्यांच्या पक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी करतो। आणि हा जो प्रकार आहे वारंवार सांगली जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, एखादा नाजूक डॉक्टर बघायचा, त्यांच्यावर हल्ला करायचा, हे खरोखर दयनीय अवस्था आहे। प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि एक संरक्षण म्हणून वेगळा कायदा व शिक्षा या गोष्टीला करणं गरजेचं आहे। हे बरेच ठिकाणी असे वारंवार गोष्टी होत असतात, बिल कमी करण्यासाठी दमदाटी करत असतात। अशा गोष्टी खरोखर बंद झाल्या पाहिजेत। जर आज तुम्ही आपला डॉक्टर नाही वाचवला तर तुमचं आरोग्य वाचवायला इथं कोणी शिल्लक राहणार नाही। कारण कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितले की सगळी लोक घरात बसली होती, पण डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून जीव वाचवत होता। मान्य आहे, चुका होऊ शकतात, माणसं आहोत आम्ही पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही कसंही जनावराला मारल्यासारखं तुम्ही मारताय। ह्या मारहाणीचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि योग्य त्या नेत्यांनी योग्य ती खबर घ्यावी अशी नम्र विनंती करतो। आणि